स्पोर्ट्स फाउंडेशन 2026 सातत्याने क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी अथक मेहनत घेत असतात. आपल्या गावातील तरुणांना एक चांगलं मैदान मिळावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि या खारटाणाच्या जागेमध्ये आपण पाहतोय एक नंदनवन फुलवलंय. त्यासाठी हॅट्स ऑफ असेल माकुंसा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या सर्व सभासदांना, कारण क्रिकेट आणि तसेच इतर स्पोर्ट्स सुद्धा या मैदानावरती आपण होताना पाहतोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये जॉगिंग सत्र सुद्धा या ठिकाणी पाहतोय. असं एक सुसज्ज मैदान क्रीडा नगरी आपल्याला बनवून दिलेली आहे. त्याबद्दल खरोखर हॅट्स ऑफ असतील. चला, दोन ओपनर बॅटर या वेळेला मैदानात सज्ज होत आहेत. सामना सजतोय. सामना क्रमांक 2. रोहिदास स्ट्राइक एंड वरती आहेत. हार्ड हिटर रोहिदास म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज, पहिलाच गोलंदाज एनसीसी सफाळे संघाकडून आनंद, मास्टर आनंद म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय मंगेश. सामना क्रमांक 2 एनसीसी सफाळे वर्सेस वाढीव. रंगतदार सामना होणार, यात शंका नाही, कारण दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू आहेत. दोन्ही संघ क्रिकेट जगतात, क्रिकेट वाढवत आहेत. कारण अनेक तरुणांना मार्गदर्शन करणारे हे सर्व खेळाडू आज मास्टर्स 40+ हा रणसंग्राम आपण पाहतोय. चला, गोलंदाजी मार्कवरती मिस्टर आनंद. पहिलाच बॉल, टाळ्यांचा गजर, सुरुवात झाले. या वेळेला फ्लिक केले, चेडूला पाठवलं ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जीवाच्या आकांताने 2 क्षेत्ररक्षक फेकी करतील, गॅदर होईल. तोपर्यंत मात्र 2 धावा या वेळेला सहजगत्या पूर्ण होत आहेत. श्री गणेशा केला जातोय 2 धावेंनी. अगदी क्लासिक शॉट आपण पाहिला तर रोहिदास भगत यांचा. जसा बॉल मिळाला तसा मात्र फ्लिक केला आणि तदनंतर मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण झालेत. या 2 धावांनी श्री गणेशा झालाय. 2 धावांनी सुरुवात मात्र चांगली झाली. पुढचा बॉल आनंद गोलंदाज. यावेळेला कट केले, चेंडूला पाठवले ऑफ साइडला. 38 सर्कल काय भेदून काढले नाही. या चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. तत्पूर्वी मात्र 1 धाव मात्र पुन्हा एकदा अर्जित केली जाईल. या एका धाव्याने धावफलक 1 ने इन्क्रीज होईल. 3 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. कारण 5 षटकांचे सामने आहेत. 2 षटक हे पॉवर प्लेचे असणार आहेत आणि त्यामुळे दोन्ही संघांना अगदी चांगला. या वेळेला यू मिस, आय डेफिनेटली हिट. फ्लिक करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र मिस आउट झाले. त्रिफळाचित, फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द डगआउट, बॅटर मंगेश. नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मनीष गावड. खूप वर्षांनी बॅट हातामध्ये घेतलेली आहे, कारण आयोजक म्हणून मनीष गावडला आपण नेहमीच पाहत असतो. सफाळे प्रीमियर लीग असेल, आगरी प्रीमियर लीग असेल, या सर्व लीग किंवा आगरवाडी प्रीमियर लीग असेल, या प्रत्येक वेळेला आपण मनीष गावड यांना आयोजकाच्या भूमिकेत पाहत असतो. मात्र यावेळेला खूप वर्षांनी बॅट हातामध्ये आलेली आहे, कारण हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. तसेच नेक्स्ट इयर महिला चषकाचं सुद्धा आयोजन ज्यांच्या मनामध्ये आहे आणि दरवर्षी आपण पाहतो महिला चषक ज्यांच्या माध्यमातून होते. या वेळेला कट केले, चेंडूला फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. मनीष गावड एक नावाजलेलं व्यक्तिमत्व स्ट्राइक एंड वरती. या वेळेला डाव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच आम्हाला दर्शवत आहेत. दोन्ही हात जमिनीला समांतर. यस, वाईट, खराब. 4 धावा
धावफलकावरती लावल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे आनंद यांचं. एक चांगली गोलंदाजी हाताळत आहेत आनंद. अजूनही मोठे फटके येत नाही आहेत. पॉवर प्लेचं षटक असलं तरी पण मोठ्या फटक्यांसाठी अजूनही जखडून ठेवले. या वेळेला उंच प्रहार जरूर झालाय. 38 सर्कल बीट केले. चेंडू जाईल दणदण करत येईल सीमारेषा पार. चौकार 4. धन्यवाद डीजे. अगदी आम्ही म्हणालो होतो की पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि चौकार काही येत नाही आहेत आणि मनीष यांनी आमची साथ ऐकली. त्या साधेला मिळाला प्रतिसाद. एक खणखणीत ऑन साइडला चौकार. या वेळेला पुन्हा एकदा 38 सर्कल भेदून काढले. चेंडूला पाठवले ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील तोपर्यंत मात्र एक धाव अर्जित केली जाईल. या एका धावेने षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगलं षटक म्हणावं लागेल कारण पॉवर प्लेचं षटक असताना अवघ्या 9 धावा. तसं बघितलं तर एनसीसी सफाळे एक नावाजलेला संघ आहे आणि नावाजलेल्या संघाबरोबर मातब्बर संघ वाढीव. त्यामुळे ही जी बॅटल आहे ना ही बॅटल मात्र रंगतदार असणार आहे. जलसार संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. जलसार सामना क्रमांक 2 सुरू आहे. आपण पाहतोय एनसीसी सफाळे वर्सेस वाढीव. 40+ हा खेळ आपण पाहतोय कारण 40+ मध्ये आमचे जास्तीत जास्त खेळाडू. मंडप डेकोरेटरचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा मनीष ठाकूर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर आपण मनीष ठाकूर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपली नितांत गरज आहे. तर षटक क्रमांक 2 मिस्टर तुषार. षटक क्रमांक 2 मिस्टर तुषार. यावेळेला पहिलाच बॉल. चेंडूला पाठवले ऑफ साइडला मनीष गावडे याच्या बॅट मधून. वाह व्हॉट अ शॉट. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र परिपूर्ण कंप्लीट केली झाली. रोहिदास भगत यांचे 2 पावलं वळाले होते दुसऱ्या धावेसाठी. मात्र पाहिलं क्षेत्ररक्षक चाणाक्ष आहे, चतुर आहे, चालबाज आहे आणि त्यामुळे मात्र एका धावेवरती समाधान. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाले 10. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर जखडून ठेवले रोहिदास भगत यांना. निर्धाव चेंडूचे सांगता झाले. ही कलात्मकता आहे तुषारकडे कारण खूप मोठा अनुभव आहे. तुषार अगदी आपण पाहतो आगरी प्रीमियर लीग, सफाळे प्रीमियर लीग असे मोठे मोठे टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे. यावेळेला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली जाते चेंडूची. आतमध्ये चेंडू येताना आपण पाहतोय त्यामुळे जखडून ठेवले. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू तुषार यांच्या बॉलिंगच्या माध्यमातून आपण हाताळताना पाहिलेत. आता मात्र कानमंत्र दिले जातात. मनीष गावड एक अनुभवी फलंदाज रोहिदास भगत यांना कानमंत्र देतात की कशा प्रकारे खेळायचं कारण व्हेरिएशन आहे तुषारकडे. व्हेरिएशनचा बादशाह म्हणून तुषारला आपण पाहतोय. पुढचा बॉल तुषार. यावेळेला कट केले. चेंडूला पाठवले गली रिजन मध्ये. त्या ठिकाणी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. भाग मिल्खा भाग. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक मात्र पडतोय कमी. मिळते 4 धावांची हमी. 4 धावा. या 4 धावाने धाव फलक फ्लो होईल. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सूर मिळालाय, सूर गवसलाय रोहिदास भगतला कारण मागचे 2 बॉल आपण पाहिलेत. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय त्या ठिकाणी चुकी झाली होती क्षेत्ररक्षकाकडून. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलते. त्या रिजन गली रिजन आणि स्लीप रिजन यामध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडूची दिशा बदलली जाते आणि त्यामुळे तिथे चाणाक्षच क्षेत्ररक्षक असणे गरजेचं असतं आणि त्याचाच फायदा मात्र यावेळेला रोहिदास भगत यांच्या बॅटमधून चौकार. पुढचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा कट केलाय. टक्कन आवाज आला आणि सेम टू सेम परिस्थिती. तोच क्षेत्ररक्षक तीच दिशा. निर्णय मात्र आपण पाहतोय यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झाले. लेट बट अप टू डेट.
2 धावा मात्र या ठिकाणी वाचले आहेत आणि 2 धावा मिळवण्यामध्ये यश मिळते रोहिदास भगत यांना. 2 धावांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 16. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी आहे. बघा उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग करतायत तुषार आणि ते पाहिलं आणि कट करतायत. बघा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता टप्पा पडल्यानंतर आणि हे काय घडलंय. वाह काय विकेट किपिंग केले. त्यांनी पाहिलं की मनीष गावडने क्रीज सोडलेली आहे. मनीष गावड पुढे आहे आणि लक्ष नाहीये आणि त्याच संधीचा फायदा घेतलाय. संधीचं सोनं केलंय. रनआउटच्या रूपामध्ये विकेट चौथे पतन. बॅक टू द डगआउट मिस्टर मनीष गावड. आणि षटक क्रमांक 2 या विकेटच्या पतनानंतर षटक क्रमांक 2 संपुष्टात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 16. काय घडेल काय बिघडेल तत्पूर्वी देऊया एक संधी डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत संदीप भोईर. बिग हिटर संदीप भोईर आणि पुन्हा एकदा आनंदाला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. कारण आपण वाढीवचा संघ पाहिल्यानंतर सुनील वैतीची आठवण येते परंतु अनफिट असल्यामुळे सुनील नाहीये. तर विजय सुद्धा थोडेसे आता 40+ क्रिकेट खेळण्यासाठी तेवढे इच्छुक नसतात आणि त्यामुळे आपण पाहतोय आगरवाडी आणि वाढीव असे दोन्ही गावातले आपण या ठिकाणी क्रिकेटर वाढीव या संघामधून खेळताना पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 या वेळेला घेऊन येण्यासाठी सज्ज होत आहेत. आनंद आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 3रं षटक. रोहिदास भगत आणि संदीप भोईर. संदीप भोईरकडे अपेक्षा आहेत संघाच्या कारण मोठे मोठे फटके मारण्याची कला संदीप भोईरकडे आहे आणि विपक्षामध्ये आनंदच्या विपक्षामध्ये खेळायचंय. बघूया पहिलाच बॉल या वेळेला यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्टर्ब. व्हॉट अ बॉल अँड क्लास ऑफ बॉलर आनंद. बॅक टू द डगआउट मिस्टर संदीप भोईर. डीजे धन्यवाद डीजे. मॅच क्रमांक 2 यावेळेला मार्गस्थ आहे आणि अजूनही एकही षटकार आलेला नाही आहे असे आमचे प्रेक्षक वर्ग म्हणतायत. कारण प्रेक्षक वर्गाला षटकारांची आतषबाजी बघायची आहे. 40+ खेळ आहे त्यामुळे षटकार नाही पण चौकार मात्र जरूर येतील. 2 गडी आपण 16 या धावांवरती गारद होताना पाहिलेत. पहिला गडी गारद झाला 5 वरती तदनंतर 16 वरती 2 म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. पुन्हा एकदा आनंद. यावेळेला कल्पेश कट करतायत चेंडूला पाठवतायत ऑफ साइडला. त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न जरूर झाला होता मात्र थोडासा बॅलन्स बिघडला होता कल्पेश मेहर यांचा आणि त्यामुळे एका धावेवरती समाधान. या एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती अर्जित केल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आनंद यांचा. चला वेळ दवडू नका एनसीसी सफाळे. फिल्डिंग सजवताना आपण खूपच वेळ दवडतायत कारण आधीचा सामना आपण पाहिला परफेक्टली
जवळजवळ 50 मिनिटांमध्ये सामना संपला होता. तर आपणासाठी सुद्धा तोच प्रयत्न करायचा आहे. पुढचा बॉल आनंद, रोहिदास भगत या वेळेला डाऊन द विकेट. चेंडू वन बाउन्स, क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू चाललाय सीमारेषा पार, येईल चौकार 4. धन्यवाद. एक खणखणीत चौकार आला डाऊन द ग्राउंड. खेळताना आपण पाहिलं रोहिदास भगतचे बॅट तळपले या रात्रीच्या रजनी स्पर्धेमध्ये बॅट तळपताना पाहतोय. आणि या वेळेला मागच्या वेळेला ताकद आणि या वेळेला नजाकत. रोहिदास भगत सेन्सेबल क्रिकेट खेळतायत कारण विकेट महत्वाची आहे. 5 षटकांचा हा थरार आहे आणि या 5 षटकांच्या थरारामध्ये 30 षटक मार्गस्थ असताना रोहिदास भगत यांना आपण पाहतोय 2-1-4 2-4-1 अशा प्रकारची धावसंख्या रोहिदास भगत यांच्या बॅटमधून येताना पाहतोय. 14 धावा रोहिदास भगत यांच्या वैयक्तिक आपण बँक खात्यामध्ये जमा झालेले. पुढचा बॉल कल्पेश मेहर या वेळेला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, बॅटची कडा अँड टेकन बॅक टू द डगआउट. मिस्टर कल्पेश मेहर, सॉरी माफ करा, लतेश मेहर. लतेश मेहर यांना मात्र फ्लिक करायचा होता आणि फ्लिक करताना मात्र बॅटची कडा लागली आणि चेंडू गेला गली रिजन मध्ये. त्या ठिकाणी कोणतीही चुकी नाही झाली. व्हॉट अ जजमेंट अँड क्लास ऑफ द कॅच डीजे. धन्यवाद, धन्यवाद डीजे. 22 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. 4 गडी 4 धक्के लागलेत वाढीव संघाला. आपण पाहतोय वाढीव संघ आणि त्यामध्ये काही आगरवाडीचे सुद्धा खेळाडू आहेत. दोन्ही गावाने एकत्र करून ही टीम बनवलेली आहे. कारण यावेळेला फ्लिक केले, चेंडूला पाठवलं ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने 23 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. षटक क्रमांक 3 या वेळेला संपुष्टात येते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. काय घडेल काय बिघडेल, कारण अजूनही येणारे 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा आल्या तर नक्की सन्मानजनक स्कोर उभा राहील, यात काही शंका नाहीये. परंतु त्या करण्याची किमया करावी लागेल रोहिदास भगत आणि राजू. राजू आहे आणि रोहिदास भगत आहेत. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्क होते नवीन गोलंदाज आपण पाहतोय एनसीसी सफाळे या संघाकडून. षटक क्रमांक 4 पहिलाच बॉल. राजू यावेळेला फुल टॉस, फुल टोल वसूल. चेंडूला पाठवले ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू दणदण करत निघून चाललाय सीमारेषा पार, चौकार 4. धन्यवाद, धन्यवाद डीजे. चला अंकुश भोईरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच चेंडूवरती फुल टॉस चेंडू आणि जैसे गेन वैसा नतीजा. फुल टॉस चेंडूला फक्त दिशा दिली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं चौकारासाठी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. या 4 धाव्याने धावफलक आपण फ्लो होताना पाहतोय. 27 धावा धावफलकावरती लावल्या जातात. पुढचा बॉल अंकुश भोईर. यावेळेला साईड चेंज केली जाते. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र उजव्या यशीच्या खूपच बाहेर. पंच दर्शवतात खराब बॉल. काय प्रेशर आले, कारण पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार झाल्यानंतर थोडंसं प्रेशर वाढले
अंकुश भोईर थोडस विचार विमर्श करतात, साईड बदलली मात्र तरी सुद्धा अजूनही दिशा मिळत नाहीये. पुढचा बॉल, यावेळेला अप्रतिम चेंडू हाताळलाय. टप, यस, बॅटर सुद्धा आउट होत आहे. तर आपण पाहतोय कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. तुका अर्थात तुषार यांनी अप्रतिम कॉट बिहाइंड आपण पाहिलात. आणि बॅटरचं सुद्धा कौतुक करावं लागेल की त्यांना माहिती होतं बॅट लागलेली आहे आणि खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन दाखवलं जाते. त्यामुळे बॅक टू द डगआउट मिस्टर राजू. दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल, गार्ड घेतील, तोपर्यंत ऐकूया डीजेला. धन्यवाद डीजे. यावेळेला आपण पाहतोय विकेटचं पतन होताना आणि तदनंतर मात्र नवीन फलंदाज गणेश कारभारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर आलेली अप्रतिम विकेट. काय कमबॅक केले. परिवर्तन खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला जर पुढे जायचं असेल, या दुनियेमध्ये जर राहायचं असेल, टिकायचं असेल, तर परिवर्तन ही काळाची गरज. पुढचा बॉल, या वेळेला कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, अवांतर व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने मात्र एक धाव अर्जित केली जाईल. 29 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही जवळजवळ 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 10 चेंडूमध्ये किती धावा येतात त्या खऱ्या अर्थाने महत्वाच्या ठरतील आणि कदाचित त्या महागड्या सुद्धा ठरू शकतात एनसीसी सफाळीसाठी. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता गणेश कारभारी. एक नजाकत भरा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू आणि बॅटचा काही संगम नाही झाला, त्यामुळे मात्र निर्धाव चेंडूचे सांगतात झाले. चांगलं कमबॅक केले, परिवर्तन केले अंकुश भोईर. पुढचा बॉल अंकुश भोईर यांचा, सज्ज आहेत गणेश कारभारी. यावेळेला पुन्हा वा, व्हॉट अ शॉट. काय नजाकत भरा शॉट आपण या ठिकाणी पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत, निलेश आहेत, फेकी करतील, गॅदर होईल, तोपर्यंत मात्र एक धाव परिपूर्ण केली होती. दुसरीचा प्रयत्न, फिंगर इज गोइंग ऑन. वा, व्हॉट अ विकेट किपिंग तुषार. कौतुक करावं लागेल. MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये थर्ड अंपायर रेफर केलेला आहे, कारण या वेळेला मात्र वॉर रूम मध्ये यावं लागेल. महेंद्र भाऊ आहेत. OUT आउट. गणेश कारभारी यांना परतावं लागेल. विकेटचं होतोय पतन रनआउटच्या रूपामध्ये. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहिलं की काय जशी फेकी झाली तसे गॅदर करण्यापेक्षा चेंडूला हाताने स्टंप वरती आदळले. त्यामुळे मात्र एक पेजन्स ऑफ माइंड म्हणावं लागेल तुषार यांचं. त्यांनी पाहिलं होतं की गणेश कारभारी थोडेसे दूर आहेत, अगदी मार्जिन ऑफ एरर आपण पाहिलं, आणि त्यामुळेच मात्र या वेळेला विकेटचं होतंय पतन. बाबू येत आहेत या वेळेला नवीन बॅटर, आणि एक त्यांची ओळख आहे, प्रेम मिळवले. बुलेट या नावाने त्यांना जास्तीत जास्त प्रेम मिळाले. बुलेट बाबू म्हणून प्रसिद्ध आहेत आणि तेच या वेळेला मैदानामध्ये दाखल होत आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि या चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 30. अंकुश भोईर षटक क्रमांक 4. एक पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार जरूर आला होता आणि तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केले. 2 व्हाईट आणि एक मोठा फटका चौकार, त्यामुळे मात्र थोडंसं षटक महागडं ठरण्याची शक्यता आहे. मात्र चांगलं कमबॅक करताना आपण पाहतो यावेळी बॅटची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्यासाठी पलटवार. थांबवले वेट अँड वॉच, कारण एका बाजूने विकेट मात्र पटापट जात आहेत आणि त्याच वेळेला रोहिदास भगत आणि बाबू
हे मात्र क्रीजवरती असणं गरजेचं आहे, कारण अजूनही आपण पाहतोय जवळजवळ 7 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. या 7 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस मनसुबा असणार आहे. एकतीस धावा लागलेल्या असताना यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या, चेंडूला पाठवले ऑफ साइडला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीसाठी पलटवार झाले होते, मात्र चांगलं बॅकअप मिळाले आणि यामुळेच मात्र एका धावावरती समाधान मानलं जाते. या एका धाव्याने धावफलक फ्लो होईल. 1ने 32 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 32 धावा लावल्या जातात. अजून एक षटक, शेवटचं षटक, महत्वाचं षटक बाकी आहे. कोण घेईल महत्वाचं षटक आणि त्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील हे पाहण्यापूर्वी देऊया संधी आमच्या डीजे. धन्यवाद. तौफिक येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक आहे. 32 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत आणि तदनंतर शेवटचं महत्वाचं षटक. या 6 चेंडूमध्ये किती धावा येतात, टार्गेट कितीचं दिलं जाईल हे महत्वाचं आहे. रोहिदास भगत आहेत ओपनर बॅटर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर दिशा बदलले, चेंडू बाहेर निघालाय, त्यामुळे मात्र पंच या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. या वेळेला आपण पाहतोय पुढचा बॉल, एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली जाते. या एका धावेने आपण पाहतो 22च्या रूपामध्ये ही एक धाव आहे, म्हणजे आधीचा व्हाईट बॉल आणि तदनंतरचा 22च्या रूपाने एक धाव. 34 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही या षटकामध्ये 5 चेंडू शेष आहेत. या 5 मध्ये 2 मोठे फटके येणे गरजेचे आहेत. नजाकत आहे, नजाकत आहे, परिवर्तन आहे. काय फिंगर रोल केले जात आहेत. जसा बॉलचा टप्पा पडतोय तसा टप्पा पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर चेंडू दिशा बदलतोय आणि त्यामुळे मात्र थोडंसं बॅटर आपण पाहतोय की सशंक आहेत. थोडीशी शंका मनामध्ये आहेच. बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने येतोय, तितकंच चांगलं एसटी रक्षण आपण पाहतोय तुषार यांच्या माध्यमातून. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. म्हणजे अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल हे तितकंच महत्वाचं आहे. कारण 40+ तरी होणे गरजेचं आहे, कारण हा 40+चा रणसंग्राम आहे. त्यामुळे मनात असणार आहे. या वेळेला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलात, फेकी चुकली गेली आणि त्याचाच फायदा घेतला. मिळाली संधी आणि त्या संधीचं सोनं करताना रोहिदास भगत यांचे पलटवार आपण पाहिलेत आणि 2 धावा 22च्या रूपाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावाने धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 36. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 36 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. म्हणजे या 2 चेंडूमध्ये 4 किंवा 4पेक्षा अधिक जर धावा आल्या तर 40च्या वरती जाऊ शकतात. या वेळेला आडव्या पट्टीने खेळलाय जरूर. चेंडूला पाठवले ऑन साइडला, निलेश पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतील, बॉल फेकतील. तोपर्यंत मात्र चित्याच्या चपळाईने रोहिदास भगत 2 धावा कंप्लीट करतायत. या 2 धावेने धावफलक 38 वरती जात आहेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ शेष आहे या पहिल्या इनिंग मधील. बाबू बुलेट आपण पाहतो या वेळेला शेवटचा बॉल फेस करतील. या वेळेला चेंडूला उडवलंय, चेंडू जाईल सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार. 4 धावा. आडव्या पट्टीने खेळलेला हा चेंडू आणि अगदी आडव्या पट्टीचा फायदा होताना आपण पाहिला. चेंडूला सीमारेषा पार जरूर झाडले. या 4 धावांनी धावफलकावरती पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. 43 धावांचं आव्हान दिले आणि ते आव्हान डिफेन्स होईल की पेलून काढलं जाईल. कारण एका बाजूने आपण पाहतो एनसीसी सफाळे एक चांगला मोठा संघ आहे ज्यांच्यामध्ये अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यामुळे
सफाळे हा संघ 43 धावांचं आव्हान जे दिले ते पेलून काढेल काय की वाढीव संघ डिफेन्स करेल, काय घडेल काय बिघडेल हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय माकुंसा चषक 2026 हा महाथरार आणि तत्पूर्वी आपण मंचाच्या दिशेने वळणार आहोत. आदरणीय सन्मान्य मान्यवरांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण पाहणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य असलमजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अथर्व पाटील आपणास विनंती करतोय की आपण गुलाब पुष्प देऊन साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अगदी सफाळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाहिले अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, क्रिकेटमध्ये नितांत प्रेम आहे. तसेच राजेश किनी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा गुलाब पुष्प देऊन आपण हार्दिक स्वागत करूयात. चला, केळवा मास्टर्स आणि जागमाता रावळे दोन्ही संघाचे कर्णधार मात्र टॉस बॉक्स मध्ये येतील. केळवा मास्टर्स आणि जागमाता रावळे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला वाउचर स्पॉन्सर केलेले आहेत. 13-12 कॅफे, 13-12, 1312 कॅफे यांच्या माध्यमातून वाउचर आहे, डिस्काउंट ऑफर आहे, 10% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणून ज्यांना ज्यांना मॅन ऑफ द मॅच असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मात्र त्यांचं व्हॅलिडिटी आहे 31 मे 2026 पर्यंत आपणास ही व्हॅलिडिटी आहे. हरेश्वरजी किनी साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत, वेलकम. चला, मॅन ऑफ द मॅच जो पहिला सामना आपण पाहिला जलसार वर्सेस MSF माकुंसार, मिस्टर अनिल ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. जलसार संघाचे अनिल यांनी सुद्धा आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. केळवा मास्टर्स आणि जागमाता रावळे दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येतील. चला, केळवा मास्टर्स आपले कर्णधार ओके उपस्थित आहेत. जागमाता रावळे आपले कर्णधार, हरेश्वरजी किनी आपले कर्णधार पाठवायचे आहेत. जागमाता रावळे ओके आहेत, दोन्ही पण कर्णधार आहेत. आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. संतोष गोळकर यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन केला जाईल. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत केळवा मास्टर्स वर्सेस जागमाता रावळे. चला, या ठिकाणी सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. जागमाता रावळे वर्सेस केळवा मास्टर्स यानंतरचा आपण सामना सस्ताना पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मिस्टर अनिल. लकी वाउचर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 10% डिस्काउंट 1312 कॅफे 13-12 यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी वाउचर प्राप्त झाले.
ऑन स्क्रीन सुद्धा आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघ आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय आणि जागमाता रावळे वर्सेस केळवा मास्टर्स असं यापुढील रंगणार सामना आपण पाहणार आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळणार आहोत. 43 धावांचं आव्हान दिले. ते आव्हान पेलण्यासाठी दोन ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. एका बाजूने पाहतोय आपण तुषार, स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय तुषार. 43 धावांचं आव्हान पेलायचं आहे आणि ते डिफेन्स करण्यासाठी सज्ज आहे वाढीवचे सर्व खेळाडू. गोलंदाजी मार्क वरती आपण लतेश मेहर यांना पाहतोय. लतेश मेहर कडे नजाकत आहे, लतेश मेहर कडे व्हेरिएशन आहे, लतेश मेहर कडे स्पीड आहे आणि त्यामुळेच जर वेगवान गोलंदाज जर कुठल्या भूमीमध्ये जास्तीत जास्त जन्माला येत असतील ना तर ते आमच्या वाढीव आणि वैतीपाडा. त्यामुळे वेगवान गोलंदाज कसे असायला हवेत, अचूक मारा कसा असायला हवा, बेधक गोलंदाजी कशी करावी, कारण गोलंदाजीच्या माध्यमातून अनेक सामने जिंकलेले आहेत ते वाढीव आणि वैतीपाडा या संघाने आपण पाहतोय. लतेश मेहर यावेळेला सज्ज आहेत. 43 धावांचं आव्हान मात्र डिफेन्स करायचे आहेत. त्यामुळे 40+ या रणसंग्रामामध्ये 42 धावा पहिल्या इनिंगच्या पच्च्यामध्ये आपण पाहिलेत. 42 धावा तशा पाहिल्या तर माफक आहेत. मात्र एनसीसी सफाळेकडे चांगले मातब्बर प्लेयर आहेत. ओपनर बॅटर आपण तुषारला पाहतोय, तसेच आपण तौफिकला सुद्धा पाहतोय. हे जर दोन चालले ना तर मग मात्र मॅच 5 षटकाऐवजी 4 षटकामध्ये संपुष्टात येईल. या दोघांची विकेट घेणं हे तितकंच महत्वाचं आहे वाढीव संघासाठी जर सामना बनवायचा असेल तर. 43 धावांचं आव्हान आहे. चला जास्त वेळ दौडू नका. 30 चेंडू आणि 43 धावा. पहिलाच बॉल. लतेश मेहर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल. सामना करेल तुषार. या वेळेला वाह, चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलताना पाहतोय. असं वाटलं होतं तुषारला की चेंडू हा पिचिंग लेग साइड होतोय त्यामुळे सोडण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र लेग साइडला पिच झाल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. आतमध्ये येण्याचा थोडासा प्रयत्न चेंडूचा होताना आपण पाहिलात. पहिलाच चेंडू निर्धाव. चांगलं व्हेरिएशन आहे. आम्ही आधीच म्हणालो होतो की लतेशकडे ते व्हेरिएशन आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी कशी हाताळायची याचा अनुभव लतेश मेहर यांच्याकडे आहे. पुढचा बॉल. पहिल्या षटकातील दुसरा बॉल. सामना करतोय तुषार. तुका यावेळी उंच प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 4 4. धन्यवाद डीजे. लतेश मेहरला आपण पाहतोय. लतेश मेहर अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय. गोलंदाज कसा असावा आणि पहिलं षटक कसं हाताळावं याचा मोठा अनुभव लतेशकडे आहे. बघा वाह, लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईल मध्ये हा चेंडू हाताळताना आपण पाहिलं लतेश यांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होते. एक मोठा फटका जरूर आलाय तुषार यांच्या बॅटमधून, मात्र तुषारला थांबवण्यामध्ये यश आले ते लतेश यांना. पुढचा बॉल. लतेश पहिल्या षटकातील चौथा बॉल. सामना करतोय तुषार. या वेळा उडवले चेंडूला, उडवले चेंडू जाईल आसमानी सफर. 1 बाउन्स. चौकार. 4 धावा.
धन्यवाद डीजे. चांगलं कळला. आपण पाहिला 0, त्यानंतर आपण पाहिला पुन्हा चौकार, त्यानंतर 0 आणि पुन्हा एकदा चौकार, म्हणजे 0-4-0-4 असं गोलंदाजीचं आपण पृथक्करण पाहतोय. 8 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. तुषार आणि तौफिक यांची विकेट खूप महत्वाची आहे. यावेळेला फुल टॉस चेंडूला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. या एका धावेने धाव फलक पुढे जातोय. 9 धावा बिनबाद 9 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. अजूनही पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ शेष आहे. विकेटच्या प्रतीक्षेमध्ये जरूर आहे वाढीव संघ. पुढचा बॉल लतेश मेहर, शेवटचा बॉल असेल. सामना करेल तौफिक. या वेळेला बुंद्यात टाकला होता चेंडूला पाठवलं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरसावतायत. एक धाव मात्र अर्जित केली जाते. या एका धावेने षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावांचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा लावल्या जात आहेत त्या बिनबाद 10, म्हणजे अजूनही 33 धावांची गरज आहे. आणि जर आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 9 धावा झाल्या होत्या त्या वाढीव संघाच्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि त्यांच्या जर विपक्षामध्ये पाहिलं तर एनसीसी सफाळे हा मात्र प्लस मध्ये आपण पाहतोय. बिनबाद 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहेत. म्हणजे नक्कीच एक टार्गेट जे दिलेले आहे ते चेस करत असताना एक चांगली रणनीती आखली तुषार आणि तौफिक यांनी. आता मात्र 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. 24 मध्ये 33 बनवायचे आहेत आणि 24 मध्ये 33 बनू न द्यायचे आहेत त्या वाढीव संघाला. नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 24 मध्ये 33 गणेश कारभारी. गणेश कारभारीचं वैशिष्ट्य आहे, नजाकत आहे त्यांच्याकडे. अगदी जादुई गोलंदाज म्हणून ज्यांना पाहिलं जातं, फिरकी जादूगर म्हणून गणेश कारभारी यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी फलंदाजांना नाचवतात ही किमया गणेश कारभारीकडे आहे. मोठा अनुभव गणेश कारभारीकडे आहे आणि त्या अनुभवाचा फायदा मात्र या वेळेला या माकुनसारच्या मैदानामध्ये घ्यावा लागेल. कारण चेंडू शिल्लक आहेत 24 मध्ये बनवायचे आहेत 33. आतापर्यंत 6 मध्ये 10 बनवलेले आहेत. त्यामुळे तुषार आणि जर तौफिक ही जर जोडी मैदानात राहिली तर 24 मध्ये 33 हे आव्हान अतिशय माफक होईल. कारण या दोन्हींकडे मोठा अनुभव आहे, तौफिक आणि तुषार. त्यामुळे गडी गारद करणे महत्वाचं आहे. गणेश कारभारी पहिलाच बॉल, तौफिक सामना करतोय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूचे सांगता होते बघा. स्विच हिट ज्यावेळेस सरळ बॅटने धावा येत आहेत त्यावेळेला हा उलटा एक प्रयत्न जरूर केला होता. कारण तौफिकने पाहिलं होतं की पॉइंटच्या नंतर जर आपण चेंडूला पाठवलं तर पॉइंटच्या पाठीमागे क्षेत्र खाली आहे, चौकार येऊ शकतात आणि तोच प्रयत्न केला. मात्र बॅट आणि बॉलचा संगम नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गणेश कारभारी पुढचा बॉल घेऊन येण्यासाठी सज्ज. या वेळेला इनसाइड आउटचा फटका, चेंडूला पाठवले ऑफ साइडला. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार. धन्यवाद डीजे. चला 29 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 22 मध्ये 29. तौफिक यांच्या बॅट मधून एक सुंदर चौकार. आपण इनसाइड आउटचा फटका पाहिला. सूर्यकुमार यादव तसेच विराट कोहली कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका येताना पाहिलाय. कारण ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे ना तेच असे फटके मारतात आणि तोच कॉन्फिडन्स झलकताना दिसतोय तौफिक यांच्या माध्यमातून. 22 चेंडू आणि 29 धावांची गरज. फिल्डिंग जरा सजवली जाते. कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण असायला हवं. कारण तौफिक यांच्या बॅटमधून हा एक आधीचा चौकार पाहिल्यानंतर थोडंसं प्रेशर आहे. गणेश कारभारी या वेळेला चेंडूला वळवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडूला पाठवले बिहाइंड विकेट किपर. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 15 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. आता मात्र 28 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 21 मध्ये 28 बनू शकतात, होऊ शकतात. ही ताकद आहे तुषारकडे, ही ताकद आहे तौफिककडे.
मात्र जर वाचायचं असेल, डिफेन्स करायचे असतील, तर मात्र या ठिकाणी विकेट आणि निर्धाव बॉल येणे गरजेचं आहे आणि ती किमया करावी लागेल गणेश कारभारीला. या वेळेला उजव्या एसटीच्या खूपच खूपच बाहेर. पंच या वेळेला दंडित करतायत. अवांतर धाव वाईटच्या रूपामध्ये, वाईट +1, बाईटच्या रूपामधली एक धाव आणि वाईटच्या रूपामधली एक धाव, अशा तब्बल 2 धावा या वेळेला धाव फलकावरती अर्जित केल्या जात आहेत. पुढचा बॉल गणेश कारभारी या वेळेला चेंडूला उडवलंय. पहिला षटकार असेल काय? नाही, थोडासा अगदी आपण पाहिलं 3 ते 4 फूट अंतर कमी पडलंय. चेंडू जाते 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार 4 डीजे. धन्यवाद डीजे. अजून 21 धावांची गरज आहे. 21 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. 22 ची गरज आहे. आम्ही म्हणालो होतो की जर तुषार आणि तौफिक जर हे 2 बॅटर मैदानात राहिले तर हा सामना 4 षटकातच संपुष्टात येईल. या वेळेला इनसाइड आउटचा फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. या एका धाव्याने धाव फलक 22 वरती जात आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 19 मध्ये 21 धावा. यावेळेला मात्र तुषार आहेत स्ट्राईक एंड वरती. सामना करतील गणेश कारभारीचा. यावेळेला इनसाइड आउट. पुन्हा एकदा चेंडूला पाठवले. चेंडू बराच काळ हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने दौड लावतात. राजू आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतील, फेकी करतील, गॅदर होईल. तोपर्यंत मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येते. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव्या लागल्या जात आहेत. बिनबाद 24. अजूनही चेंडू शिल्लक असतील 18 मध्ये बनवायच्या आहेत त्या 19. आपण जर स्क्रीनवरती पाहिलं तर ह्या स्थितीला 2 षटकामध्ये 16 धावा होत्या त्या वाढीव संघाच्या आणि 24 धावा आहेत त्या एनसीसी सफाळ्याच्या. आणि एनसीसी सफाळे अगदी वंदे भारत प्रमाणे सुसाट वेगाने पुढे चाललेली आहे. 43 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. तदनंतर उर्वरित चेंडूमध्ये 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल, ह्या डिफेन्स केल्या जातील काय, की काहीतरी असं घडेल की त्यामुळे वाढीवला पुन्हा एकदा या मॅच मध्ये यावं लागेल. त्यासाठी विकेटचं पतन होणं गरजेचं आहे. ती विकेट कोणाची मिळेल यासाठी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. राजू येत आहेत नवीन गोलंदाजी मार्क वरती. 18 मध्ये 19 बनवायचे आहेत. 18 मध्ये 19 होऊ शकतात. मात्र या वेळेला चालावं लागेल, नजाकत भरी गोलंदाजी करावी लागेल ती गोलंदाजांना. राजू आहेत मॅन फ्रॉम आगरवाडी मधून असले तरी सुद्धा वाढीव संघामधून या वेळेला आपण खेळताना पाहतोय. 18 मध्ये 19. तौफिक आहेत बॅटर स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऍक्शन मात्र स्विच हिटची पाहिली होती. 22च्या रूपाने मात्र एक धाव सहजगत्या पूर्ण झाले. एस नो करत असताना मात्र 22च्या रूपामध्ये ही एक धाव. या एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. आता मात्र 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 17 मध्ये 18 बनवायचे आहेत. म्हणजे मोठे फटके नाही आले तरी चालतील, कारण ह्या धावा बनू शकतात. इक्वेशन जर तसं पाहिलं तर झुकले ते एनसीसी सफाळीच्या बाजूने. मात्र जर या ठिकाणी विकेट आली तर मात्र पुन्हा एकदा इक्वेशन बरोबर मध्ये येऊ शकते. यावेळी चेंडूला पाठवलं ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. एक धाव परिपूर्ण, दुसरीसाठी पलटवार, दुसरी सुद्धा परिपूर्ण. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. या वेळेला मात्र आता 16 चेंडू शिल्लक असतील आणि 16 मध्ये बनवायचे आहेत ते 16 मध्ये 16. तुषार आणि तौफिक टी डबल टी अशी ही जोडी एनसीसी सफाळेची नावाजलेली जोडी आहे. तीच मात्र मैदानामध्ये सज्ज आहे.
यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळलाय, चेंडूला पाठवलं ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक लतेश मेहर पुढे सरसावत आहेत, एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीयेत, एका धाव्याने धाव फलक पुढे जातोय, 15 मध्ये 15 बनवायचे आहेत. अजूनही सामना तसा बघितला तर बॅलेन्सिंग होऊ शकतोय, मात्र या ठिकाणी विकेट येणं गरजेचं आहे. थोडंसं विकेट आले तर प्रेशर वाढेल आणि प्रेशर वाढलं तर कदाचित चुका होऊ शकतात एनसीसी सफाळेकडून, कारण 40+ हा क्रिकेट आहे आणि 40+ मध्ये या धावा कदाचित महागड्या असू शकतात. मात्र यावेळेला आपण पाहतोय दिशा दिली जाते फक्त बॉलला ऑफ साइडला, त्या ठिकाणी एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. 14 मध्ये 14 आता राहिलेत. इक्वेशन जर आपण बघितलं, थोडीशी बॉडी लँग्वेज पाहिली वाढीव संघाकडून तर थोडेसे निराश आहेत, हताश आहेत, कारण विकेट अजून मिळत नाहीयेत. त्याच प्रतीक्षेमध्ये आपण पाहतो राजू पुढचा बॉल आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय तुषार यांनी. एक धाव मात्र परिपूर्ण, एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. 30 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. 13 मध्ये 13 बनवायचे आहेत, कारण पहिलं षटक लतेश यांनी हाताळलं, दुसरं षटक गणेश यांनी आणि तिसरं षटक मात्र राजू हाताळतायत. तेरा मध्ये 13 बनवायचे आहेत. पुढचा बॉल राजू, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण जखडून ठेवलंय, क्षेत्ररक्षक अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. निर्धाव चेंडूचे सांगता झाले आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात येले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही गडी गारद झालेला नाहीये, म्हणजे धक्का अजूनही बसलेला नाहीये. त्या धक्क्याच्या प्रतीक्षेत वाढीव संघ आहे, मात्र हा धक्का कोणाच्या माध्यमातून मिळेल, कोणता असा गोलंदाज पुढे येईल, त्यापूर्वी आपण घेऊया एक डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. लतेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये लतेश यांच्या 10 धावा जरूर आल्या होत्या, मात्र या वेळेला थोडंसं जखडून ठेवावं लागेल, अंकुश लावावा लागेल धावांवरती, कारण 12 मध्ये 13 बनवायचे आहेत. अजूनही सामना बनू शकतोय, सामना झुकवू शकते, ती कला आहे लतेशकडे, तेवढा अनुभव आहे लतेशकडे. फिल्डिंग सजवली जाते, कारण कुठल्या पद्धतीने, कारण तौफिककडे आपण पाहतोय रिव्हर्स शॉट खेळण्याचा सुद्धा प्रयत्न तौफिककडून होतोय, तर पूल आणि हुक असे दोन्ही फटके तुषार यांच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय. त्यामुळे क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. लतेश मेहर आहेत गोलंदाजी मार्कवरती. 12 मध्ये 13 बनवायचे आहेत. चला, 12 बॉल आणि 13 धावांची गरज. लतेश गोलंदाज, यावेळी कटकण्याचा प्रयत्न, मात्र चाणाक्ष चतुर चालबाज विकेट कीपर गणेश कारभारी, कोणत्याही प्रकारची चुकी नाही. बॅक टू दी डग आउट. एसटीचित होत आहेत मिस्टर तुषार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी तुषार मागच्या बॉलवरती आपण पाहिलं की बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला होता आणि ढकलण्याच्या नादामध्ये पाठीमागचा पाय मात्र उचलला गेला आणि त्यामुळे मात्र एसटीचितच्या रूपाने विकेटचं होते पतन. पारगाव संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते.
वेलकम, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल 11 मध्ये 13 बनवायचे आहेत. लतेश गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक धाव परिपूर्ण केली जाते एका धाव्याने. आता मात्र इक्वेशन थोडस बदलते. 10 मध्ये 12, 10 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा बनवायच्या आहेत. लतेशने काय गोलंदाजी हाताळले. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तुषार सारखा मोठा गडी गारद केला आणि धक्का दिला एनसीसी सफाळे संघाला. या धक्क्यातून सावरण्यासाठी तौफिक आहे आणि आपण पाहतोय नवीन बॅटर जे जितू दाखल झाले होते ते मात्र दोघेही अजूनही आहेत. जितू यांनी गाजवलं होतं ते कांदरवनचं मैदान, तोच जितू या वेळेला माकुनसारच्या मैदानामध्ये सज्ज होते. तौफिक स्ट्राईक एंड वरती यावेळेला चेंडूला लेग साइडला पाठवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. एक धाव मात्र परिपूर्ण, दुसरीसाठी पलटवार. 2 धावा मात्र यावेळेला सहजगत्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धाव्याने पुन्हा एकदा इक्वेशन मध्ये थोडासा हलकासा बदल होतोय. 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9, 9 मध्ये 10 धावा. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. लतेशला चांगली कामगिरी करावी लागेल. थोडंसं प्रेशर जरूर आहे सफाळे संघावरती, कारण तुषार बाद झालेत आणि तदनंतर जितू आणि तौफिक आहेत. ही जर जोडी अजूनही फोडण्यामध्ये यश आलं तर कमबॅक करू शकते वाढीव संघ. यावेळी चेंडूला पाठवलं ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. एक धाव मात्र परिपूर्ण होते. एका धावेने इक्वेशन पुन्हा एकदा बदलेल. 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 8, 8 मध्ये 9 धावा. हे 2 चेंडू महत्वाचे असतील. जर यावरती मोठे फटके आले तर सामना पूर्णपणे झुकेल एनसीसी सफाळेच्या बाजूने आणि या 2 चेंडू मध्ये एखादी जरी विकेट आली तर मात्र सामन्यामध्ये रंगत येईल आणि ही रंगत आणण्याची किमया करावी लागेल लतेश मेहरला. तौफिक आणि जितू. जितू यावेळेला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल या वेळेला थोडीशी दिशा बदलली आणि मात्र महागात ठरले, कारण वाईट जरूर आलाय आणि त्या मोबदल्यामध्ये 22च्या 4 धावा येत आहेत. म्हणजे 4 आणि 1 वाईटची अशा तब्बल 5 धावा. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2, तशा प्रकारची स्थिती या वेळेला मैदानामध्ये झाले. कारण ज्या ठिकाणी धावा वाचवायच्या आहेत त्या ठिकाणी मात्र धावा बहाल केल्या जात आहेत. वाईट जरूर आला, मात्र गणेश कारभारी यांना मात्र बॉल अडवता नाही आला आणि तीच चुकी मात्र आपण पाहिली. पाठीमागे सुद्धा तसंच झाले. त्याच्यामुळे मात्र 4 धावा आणि या 4 धावा आणि प्लस वाईटचे 5 धावा, 39 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. आता मात्र इक्वेशन बदलले. 4 धावांची गरज आहे. लतेश मेहर गोलंदाज या वेळेला जितूच्या बॅट मधून हवाई सफर होताना पाहतोय. विनिंग आउट ऑफ द पार्क षटकार, पहिला षटकार आणि विजयी षटकार येतो जितू यांच्या बॅट मधून. वेल डन एनसीसी सफाळे अँड हार्ड लक टू वाढीव. वाढीव संघ आपण खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून प्रदर्शित केलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, आपलं कौतुक करतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेल्या एनसीसी संघाला मात्र खूप खूप शुभेच्छा देतोय. कुठे जाऊ नका. आपण पाहतोय माकुनसार चषक 2026 ज्याचं आयोजन केले माकुनसार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून. अतिशय सुंदर रजनी स्पर्धा आणि यानंतरचा सामना आपण सस्ताना पाहणार आहोत. केळवा मास्टर्स वर्सेस जागमाता रावळे. दोन्ही स्थानिक संघ आहेत. दोन्ही संघांना या खेळपट्टीचा अनुभव आहे. मात्र 5 षटकामध्ये कोण वरचढ ठरेल हे मात्र आपण धावतं समालोचन घेऊन येत आहेत. आपले साथी समालोचक, एक उत्कृष्ट आवाज, गोड आवाज अनिकेत राऊत सरांचा. Thank you. Thank you to say Proshit. Welcome back. हर्ष हार्दिक स्वागत. तमाम मायबाग प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झाला. दाटी वाटीनं बिग मॅच, बिग बॅटल, वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण स्वीकारला किल्वा मास्टर संघाने. एकाच विभागातील 2 संघ एकमेकांच्या कमजोरी एकमेकांना ठाऊक असेल निश्चित स्वरूपामध्ये आणि त्याच्या अनुषंगानं
आत्माकुन सार चषकामध्ये 20-26 मध्ये पहिल्या रजनीमध्ये एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत. यादी त्या सामना जो जिंकला एनसीसी सफाळे संघानं कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम इथून वाढीव संघ इथून पहिला मॅच सामना तो मॅच जो जिंकले होता मॅच जलसार संघानं. इथून अनिल जो ठरला होता अनिल आपण यायचा त्या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. तर नुकताच होऊन झाला एनसीसी सफाळे संघ.